साहित्य विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. साहित्य विश्व सादर करीत आहे वारणेचा वाघ भाग 6वा. जाकले गावापासून बहादूरवाडी अवघी 2च मैलावर होती. ऐन नदीकाठी एक उंच जागी तो गाव एखाद्या गडीसारखा दिसत होता. शिवाय ती दादा पाटलाची बहादूरवाडी होती. हा दादा पाटील उमा चौगुल्याचा मामा होता. सत्तूनं आपल्या मेहुण्याचा खून केला म्हणून तो सत्तूला पाण्यात पाहत होता आणि उमा चौगुला जे जे सांगेल ते ते करीत होता. आणि सत्तूच्या अनेक इमानी मैत्रापैकी पांडू न्हावी हा एक होता. तो घर संसार करून सत्तू सांगेल ते करीत होता. अगदी जीवाला जीव देण्याचीही त्याची तयारी होती. तसाच पांडूही करारी होता. गाव त्याला वचकून होता. हा बेरकी न्हावी कुठं काय किल्ली फिरविल याचा नेम नाही म्हणून पुष्कळ गावकर पांडूला टरकून होते. सत्तू बहादूरवाडीच्या गावदरीला आला आणि घोड्यावरून खाली उतरला. आकारामानं आपली माणसं सर्वत्र पांगवली होती. बहादूरवाडीत दादा पाटील आहे तिथं दगा होण्याचा संभव आहे अशी आकारामाला रुखरुख लागून राहिली होती. पण सत्तू दादाला भीत नव्हता. तो घोड्यावरून उतरून म्हणाला, आकाराम, उगीच काळजी करू नको. दादा पाटील मुलखाचा भित्रा आहे. मी उभ्या उभ्या पांडूची भेट घेऊन येतो. तू घोडी घेऊन इथंच थांब. गोंदा माझ्याबरोबर येईल असं सांगून तो गावात शिरला. पांडूला आनंद झाला. त्यानं सत्तूच्या गळ्याला मिठी मारली. नंतर त्यानं घाईघाईनं घराची दोन्ही दारं बंद करून घेतली. सत्तू त्याची विचारपूस करू लागला. पांडू, मला घाई आहे, मी निघतो. बसा, पान खाऊन जावा. पांडूनं चंची सोडलीनी तो सुपारी कातरू लागला आणि घात झाला. कित्येक दिवस पाळतीवर असलेला उमा चौगुला बहादूरवाडीत येऊन दाखल झाला. त्यानं घाई करून दादा पाटील आणि त्याच्या भावकीतली 50 माणसं घेऊन पांडूच्या घराला वेढा दिला. पांडूच्या दारात कुऱ्हाड ठोकून तो म्हणाला, बहादूरवाडीकर मर्दांनो, हिम्मत धरा, हटू नका. या सत्तूला जिवंत धरा, नाहीतर ठार मारा, पण पळू नका, खबरदार. सत्तूनं उमाचा आवाज ओळखला. गोंधळी गोंधळला. पांडू कावरा बावरा झाला. सत्तू दोघांना विचारलं, गोंदा पांडू, आता काय करायचं? बाहेर पडून मोहर येईल त्याला, कांडीत निघूया. गोंदा गोंधळी लढायला तयार झाला. त्यानं कुऱ्हाडीचा दांडा ठोकून मजबूत केला. पण सत्तू म्हणाला, गोंदा, तसं आम्हाला निघता येणार नाही. आपण 2-3 माणसं किती लढणार? मग काय करायचं? गोंधाचा जोर एकदम ओसरला. तो भरमिष्ठासारखा बाहेरचा कानुसा घेऊ लागला. बाहेर गलका वाढतच होता. सत्तू शांतपणे म्हणाला, ऐका, त्याचं सर्व लक्ष माझ्यावर आहे. मी समोरच्या दारानं बाहेर जाऊन त्यांच्या हवाली होतो. मी बाहेर जाताच घराचा वेढा उठेल आणि परसदार मोकळा होईल. तुम्ही दोघांनी भरकन जाऊन आकारामाला गाठायचं. झालेला सर्व प्रकार त्याला सांगून पुढील कामं करायची. तिथं 3 घोडी आहेत. एक घोडं घेऊन गोंदा तू वाटेगावला जाऊन फकीरा मांगाला ही खबर देणी सांग की कुमजेच्या सत्तूवर हत्यारानं उपकार करायला लवकर ये. मी काय म्हणतोय लक्षात येतंय का? हो हो, बोला तुम्ही. गोंदा उतरला आणि पांडूंनी आकारामानं 2 घोडी घेऊन दौड मारायची आणि गुणवंतराव आनंदा यांना घेऊन या बहादूरवाडीला वेढा घालायचा. एकही माणूस गावाबाहेर जाऊ द्यायचा नाही. आणि गोंदा मध्यरात्रीपर्यंत फकीरा इथं आला पाहिजे, नाहीतर घात होईल. आता आळस करू नका. हा पहा, मी निघालो. आता भेट जगलो तर, असं म्हणून सत्तू भरकन समोरच्या दाराची कडी काढून अंगणात गेला. कुऱ्हाडीशिवाय अंगणात आलेला सत्तूला पाहून उठलेल्या अनेक कुऱ्हाडी दबल्या आणि सर्वांनी सत्तूवर मुरकंड दिली. सत्तूला जिवंत पकडून त्याच्या मुसक्या बांधण्यात आल्या आणि त्या गडबडीत गोंदा व पांडू यांनी घर सोडलं. हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. सत्तूला पकडताच उमा चौगुला आनंदानं वेडापिसा झाला. तो थया थया नाचू लागला. परंतु दादा पाटलाचा चेहरा गोवऱ्याहून काढलेल्या मड्यासारखा झाला होता. इतका तापटणी बेडर सत्तू आज असा नरम कसा आला या विचारानं त्याचं काळीज फुटलं होतं. तो मख्ख चेहरा करून नुसता पाहत होता. उमा चौगुला दादा पाटला पुढं जाऊन अंगठ्याजवळचं बोट नाचवीत म्हणाला, मामा, शेवटी वाघ सापडला. खरं आहे तुमचं. दादा पाटील आजारी माकडाप्रमाणे चेहरा करून म्हणाला, पण ह्यो वाघ लवकर तालुक्याला गुदरून मोकळं व्हावं असं मला वाटतंय. छे छे, उमा त्याला विश्वासात घेत म्हणाला,
आपण सत्तूला घेऊन तालुक्यापर्यंत जाणं धोक्याचं आहे. वाटेत सत्तूची माणसं हल्ला करतील आणि सारं मुसाळ केरात जाईल. मग काय करायचं ते लवकर ठरवा. दादा पाटलानं तगादाच लावला आणि उमा चौगुला म्हणाला, आता काळजी करू नका, मी सारं ठीक करतो. तुम्ही सत्तूला घेऊन नदीकाठी शेवऱ्यात चला. नंतर ते सर्वजण सत्तूला घेऊन नदीकाठी दादा पाटलाच्या उमा शेजारी दाट शेवऱ्यात गेले आणि जखडबंद सत्तूला शेवऱ्यात टाकून आणि 50 लोकांचा कडक पहारा बसून निर्धास्त झाले. उमानं लगेच एक चिठ्ठी फौजदाराला लिहिली. सत्तूला आम्ही पकडलं आहे, चिठ्ठी मिळताच यावं. आणि लगेच ती चिठ्ठी घेऊन एक माणूस तालुक्याला पिटाळून ते सर्व नदीकाठी सरकारी हत्यार बंद फौजेची वाट पाहत बसले. आपण सत्तूला पकडलं, आता सरकारचे 5,000 रुपये मिळणार आणि त्यापैकी आपल्या वाटणीला किती येणार याचा सगळेजण मनातल्या मनात हिशोब करू लागले. गोंधळ्यानं जबर दौड मारून वाटेगाव जवळ केलं आणि मांगवाड्यात जाऊन त्यानं फकीराची चौकशी केली आणि खुद्द फकीरालाच विचारलं, पाहुणं, फकीराचं घर कंचव, तुमचं गाव कंच? फकीरानं परत विचारलं. मी कुंजचा हाय. का आलाय? फकीरानं वाईच काम आहे. काय काम आहे? मला कुंजच्या सत्तूनं पाठवलंय. सत्तूचं नाव ऐकून फकीरा चमकला आणि म्हणाला, मला तुम्ही सत्तूकडं कवा दिसला नाही. मी गोंधळी आहे, गावोगाव फिरतो. बरं मीच फकीरा, सांग काय काम आहे. सत्तूवर बाका प्रसंग गुदरलाय म्हणून मी आलोय. तुम्ही हातपाय हलवलं तरच सत्तू वाचल, नाही तर. फकीरा गंभीर झाला, म्हणाला, कसला प्रसंग, सांगा तरी. नंतर गोंदानं सर्व हकीकत सविस्तर फकीराला सांगितली. ती ऐकून फकीराचं मन उद्ध्वस्त झालं. एक मित्र संकटात आहे हे ऐकून तो चरफडून उठला. म्हणाला, मला काय निरोप आहे सत्तूचा? माझ्यावर हत्यारानं उपकार करायला लवकर या असा सांगावा आहे तुम्हासनी. तो सांगावा ऐकून फकीराच्या वर्मी बाण लागला. तो उसळून म्हणाला, हां चला. दोघंच. गोंदानं गोंधळून विचारलं, ते का? माणसं घेऊनच. फकीरा म्हणाला, पण तुम्ही इतका उशीर का केलात? काय करू, वाटच मिळाली नाही. दादा पाटलाची किती माणसं आहे ती? 50, पण हत्यारबंद. हत्याराचं मला सांगू नका. माणसं किती तेवढं सांगा. 50. गोंदा वरमला. घोड्यावर खोगीर घालून साधू, मुरा, पिरा, बळी, सावळा, भैरू अशी करारी माणसं घेऊन आणि वाटेनं आणखी अनेक जमवून त्यांना बरोबर घेऊन फकीरा बहादूरवाडीची वाट चालू लागला. त्याच्या डोळ्यापुढे मरणाचा कानोसा लागलेला सत्तू दिसत होता आणि त्याच्या ओठावर बहादूरवाडी एवढाच शब्द नाचत होता. मध्याह्न रात्रीपर्यंत आपण बहादूरवाडीत कसं पोहोचायचं, गावाला वेढा कसा घालायचा आणि सत्तूला मुक्त करून परत सकाळी घराकडे कसं फिरायचं याचेच विचार फकीराच्या डोक्यात घोळत होते. रात्र उलटत होती. नदीकाठचा वारा उठला होता. तो पिसाट झाला होता. शेवरीच्या बारीक पानाच्या गर्दीतून चंद्रप्रकाश झिरपत होता. लवकरच चंद्र मावळणार होता, पण त्याच्या उरलेल्या प्रकाशात वारणा नदीचा तो विलोभनीय किनारा मनाला भुरळ घालीत होता. आता लवकरच चंद्र मावळला की हा सुंदर वारणाकाठ मलिन होणार होता. किंजळ, जांभळी, उंबर या झाडाच्या प्रचंड सावल्या अंधाराला अधिक भीषण करण्याचा प्रयत्न करीत होत्या. एका झाडाखाली घोंगड्याची माळ मारून आपण आपली कुऱ्हाड पोटाशी धरून दादा पाटील बसला होता. उमा चौगुला फौजदार येण्याची वाट पाहून कंटाळून भाकरीची सोय करण्यासाठी गावात गेला होता. एका मकानाच्या खोपीत सत्तूला बांधून ठेवलं होतं. सत्तू त्या खोपीत पडून गोंदा कुठे गेला असेल, त्यानं किती मजल मारली असेल, त्याला फकीरा भेटला असेल का याबद्दल विचार करीत होता. त्याला फकीरा भेटला असेल तर ठीक, नाही तर आपलं मरण अटळ आहे हा विचार पुन्हा पुन्हा त्याच्या मनात येत होता. इतक्यात उमा आला. आपण आणलेल्या 4 पाट्या भाकऱ्या सर्व लोकांना वाटून मग तो दादा पाटलाकडे गेला. त्याच्या अगदी जवळ जाऊन बसला आणि त्यानं त्या दादा पाटलाला विचारलं, मामा कसला विचार करताय? खरं सांगू, दादा पाटील उदासपणे म्हणाला, ह्या सत्तूला पकडून हे इस्तूच पदरात घेतलाय. मला तर भलतंच भ्या पडलंय. कुणाला ठाव मोर काय होणार आहे जर पर का. उमा चिडून म्हणाला, आता आपला माणूस तालुक्याला गेला असेल. आज रातीला बाबर खान फौजदार येईल आणि सत्याला घेऊन जाईल. दादा पाटील एक मोठा निश्वास टाकून म्हणाला, हे सत्तू हातू लागल्यापासून मला तर धडकीच भरली. सत्तू लष्करी माणूस आहे. कवा काय करील त्याचा नियम नाही. एकाएकी तो असा आमच्या हातात आलाच का? या प्रश्नानं उमाही चरकला, पण स्वतःला आणि दादा पाटलाला धीर देण्यासाठी म्हणाला, मामा घाबरू नका, परवाच 5,000 मोजूनच घेऊ.
आता घाबरून काय करायचं, दादा पाटील म्हणाला. पर इंग्रजाला डोईजड झालेला त्योच हा सत्तू आहे. जर का त्यो हातचा गेला तर वंशाला दिवाच उरणार नाही. या बोलानं उमा दुःखी झाला, संतापला आणि सूर्योदयापर्यंत आपण सत्तूचं डोकं मारलं तर काय होईल याचा विचार करू लागला. पण दादा पाटीलच म्हणाला, उमाजी, जरी आपण सत्तूचं आज डोकं मारलं, त्याला ठार केला तरी आपला जीव वाचणार नाही, त्याची माणसं गप्प बसणार नाही. ती आपल्या मनातील सत्तूला ठार मारण्याचा विचार दादा पाटलाला ऐकू गेला की काय अशी शंका येऊन उमा चटकन उठला आणि हा उमा सत्तूचा खून करील की काय अशी शंका दादा पाटलाला घेरून बसली. फकीरा आणि गोंदागोंधळी हे माणसं जमीत बहादूरवाडीच्या गावदरीला येऊन पोहोचले होते. फकीरा आपल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसला होता. साधू, सोवळा, पिरा, मुरा, वळी, बळी, हरी, रामा अशी 50 माणसं त्याच्याबरोबर धावत होती. बहादूरवाडीच्या गावदरीला एक माणूस आडवा आला. त्यानं दरडावून विचारलं, कोण आहे ते? कोण? आकाराम. गोंदानं प्रत्युत्तर दिलं. त्यानं आकारामचा आवाज ओळखला होता. फकीरानं घोडा थांबवला. आकाराम धावत पुढं आला. म्हणाला, वेळेवर आलात, पर इकडं कसं काय? गोंदानं आतुर होऊन विचारलं. आकाराम उत्तरला, दादाला मळीला पानवट्याच्या वर दादा पाटलाच्या उसाजवळ बांधून ठेवलं आहे. उमा एक माणूस बाबरखान फौजदारला चिठ्ठी घेऊन जात असता आम्ही त्याला अटक करून ठेवलं आहे. शाब्बास बहादरानो, फकीरा म्हणाला. माझं अर्ध काम झालं, चला. त्यानं टाच मारली आणि तो नदीकडे जलदीनं निघाला. चालता चालता तो गपकन थांबला. त्यानं आजूबाजूला निरखून पाहिलं. माशांचा हिवळ वास येत होता. बाजूला भोयांची घरं होती आणि त्याची जाळी एका कुपावर वाळत पडलेली होती. ती पाहून फकीरा म्हणाला, सावळू नाना, त्यातली 2 जाळी घे आणि चल. सावळानं 2 जाळी ओढली आणि ती सर्व मळीकडे धावत निघाली. आमच्या काही लोकांनी मगाशीच उमावर हल्ला करायची घाई चालवली होती, आकाराम म्हणाला. पण मी त्यांना अडवलं, कारण आमचा हल्ला आला असं उमाला समजताच त्यानं दादाचं डोकं मारलं असतं. खरं आहे तुमचं, तुम्ही आपलं डोकं शाबूत ठेवलात म्हणून सत्तूचं डोकं वाचलं. फकीरा समोर रोखून पाहत म्हणाला, आम्हाला वाळूक तोडायचा आहे, पण वेलीला दुखवायचं नाही आणि वाळकाला बी दुख द्यायचं नाही. आता सारंच ठीक होईल. ते सर्व पानवट्यावर आले. फकीरानं आपला घोडा एका दाट झाडीत बांधला. करकसून कंबर बांधलेली मुठीत तलवार आवळून तो म्हणाला, सावळू नानांनी बळी, तुम्ही दोघांनी हुंशानं दिवट्या घेऊन माशा मारण्याचं सोंग करीत नदीनं वर यायचं आणि आम्ही साऱ्यांनी जिथं सत्तू आहे तिथं पातूर वाघासारखं जायचं. उमा चौगुल्याच्या लोकांचं डोळं भुयाच्या दिवट्याकडे गेले की आम्ही एकदम हत्यार चालवायची, सत्तूवरचा पहारा कापून काढायचा. उमाजींनी आमची लढाई पेटली की सावळू नाना आणि बळी यांनी उमा चौगुल्याच्या उघड्या पाठीवर वार करायचा. हे सगळं नीट ध्यानात ठेवा. चला नाना, जावा. सावळा तयार झाला. त्यानं फकीराला मिठी मारून म्हटलं, जगलो तर भेट. असं म्हणून तो आपल्या कामगिरीवर गेला. भरकन फकीरा वळून म्हणाला, ह्या मळ्याची माहिती कुणाला आहे? बोला. मला आहे. पांडू न्हावी कुऱ्हाड घेऊन तयार होता. तो म्हणाला, या माझ्या मागणं, बरोबर नेतो तुम्हाचनी. आणि ते सर्वजण पांडूच्या मागणं चालू लागले. रात्रीची मिठी सैल होत होती. जसजशी रात्र सरत होती तसतसा उमा चौगुला मनात खचत होता. आतापर्यंत बाबरखानानं यायला हवं होतं, तो का आला नाही या विचारानं त्याचं मन काळवंडलं होतं. तो उगीचच उतावळा झाला होता. बावरून कानुसा घेत फिरत होता. दादा पाटील वाळवंटीत बसला होता. उमा दादाच्या शेजारी जाऊन बसला. एकाएकी नदीत खळखळाट झाला. तसा उमा दचकला, डाफरला. कबीरा धावत पुढे आला. काय वाजलं पाण्यात? दरड कोसळली. ठीक, उमा म्हणाला. सत्तूच्या खोपीजवळचा पहारा ढिला पडून देऊ नका. हे ऐकून दादा पाटलानं जांभई देऊन अंग टाकलं. आकाशात पाहत आकाशाशी बोलावं तसा तो बोलू लागला, उमाजीराव, काय दांडगी अडकम चेष्टा झाली आहे? कशी? फौजदार आला नाही अजून? नाही आला. सकाळी येईल याचा काय अर्थ आहे? आम्ही भलतीच पिढा पदरात घेऊन असं बसलोय आणि फौजदार तिकडं उभाऱ्याला आराम करीत असेल. दादानं धीर सोडला होता. उमा कडवट स्वरात म्हणाला, मामा, फौजदार उंबऱ्याला असेल ह्यो कशावरून? कदाचित तो वाट चालत असेल. फौजदार वाट चालत असेल का सत्तूची माणसं वाट चालत असतील, कोण जाणे. असं म्हणून दादा पाटलानं निश्वास टाकला आणि त्याचवेळी सावळा आणि बळी हे दिवट्या घेऊन नदीकाठनं वर आले. दिवट्याचा उग्र प्रकाश पाण्यावर चमचमला. शेवऱ्या उजळल्या. उमा दचकला. त्यानं दादाला डिवचून उठवलं.
तो उठून नदीकडे डोळे फाडून पाहू लागला. तोच एक माणूस पाठीमागून धावत आला. तो घाबरला होता. काय रे, काय झालं? उमानं विचारलं. मला काहीतरी दिसलं, तो उत्तरला. काय दिसलं? उमा बिथरला. मला वाटतं डुकार असेल. तो इसम नरमला. मग डुकरासारखा पळतोस का? उमा खेकसला. दिवट्या जवळ आल्या. त्यांच्या प्रकाशानं वारण्याचं पाणी चमकू लागलं. झाडांच्या सावल्या पाण्यात पडून पोहू लागल्या. कोण आहे ते? उमा गरजला. आम्ही भुई आहे. नदीकडून उत्तर आलं नाही. ते चढत बोलणं ऐकून उमाची सर्व माणसं बावरून नदीकडे पाहू लागली. सत्तूवरचा पहारा एकदम ढिला झाला आणि त्याच वेळी फकीरानं एकाएकी हल्ला चढवला. दनादन कुऱ्हाडी आदळू लागल्या. काठ्या फिरू लागल्या. पहिल्याच रेट्यात फकीरानं उमाच्या माणसांना मागं रेटायला सुरुवात केली. धावा धावा, मेलो मेलो अशा आरोळ्यांनी नदीकाठ दणाणला. दंगल वाढली. पोलादावर पोलाद टकरू लागलं. ठिणग्या उडू लागल्या. दोन्हीकडची माणसं चिव येऊन एकमेकावर घाव घोलू लागली. जखमी माणसं धडाधड कोसळू लागली. हातात तलवार घेऊन फकीरानं झेप घेतली आणि खोपीच्या दिशेनं चढाई आरंभली. उमानं तळहातावर थुंकून कुऱ्हाड उगारली. उमाला पुढे येताना पाहून गोंदा फकीराला म्हणाला, दाजी उम्या आला, येऊ दे. असं ओरडून फकीरानं उमावर झेप घेतली. साधू ओरडला, उम्याला पाडा, आणि मुरानं उमाला मध्येच अडवलं. फकीरा भरकन खोपीकडे गेला. त्यानं आपल्या तलवारीनं सत्तूला बांधलेला दोर कापून टाकले आणि सत्तूला मोकळं केलं. आकारामनं एक कुऱ्हाड सत्तूच्या मुठीत दिली. ती मुठीत घट्ट आवळून धरून सत्तू चटकन उठून गरजला. सरा बाजूला. कुठं आहे तो? उमा चौगुला. सत्तू मुक्त होताच पुन्हा झंगाझंगीला जोर चढला. बळी सावळा यांनी उमाची पाठ चोपून काढली. मुरा भैरू, आनंदा, आकाराम, गुणवंतराव, गोंदा गोंधळी, पांडू न्हावी रणभैरी झाले. सत्तू व फकीरा यांनी कहर केला. उमा चौगुला दंडाला कुऱ्हाड लागून जखमी झाला होता. दादाच्या पायाला जखम झाल्यामुळं तो लंगडत माघार घेत होता. उमाच्या माणसांचा धीर खचून ती बेहिम्मत झाली होती आणि पळायचा विचार करीत होती. तोच दादा पाटीलनी उमा चौगुला यांनी नदीत उड्या घेऊन पळ काढला. तशी त्यांची सारीच माणसं वाट दिसेल तिकडं पळत सुटली. रात्रीच्या वेळी पळत्या पाठीमागून पळू नये म्हणून फकीरानं आपली माणसं एकत्र केली. दंगल शांत झाली. फकीरा होते म्हणून उमा मागं फिरला, नाहीतर त्यानं कहर केला असता, असं सर्वजण बोलू लागले. सर्व शांत झालं तेव्हा सत्तूनं कुऱ्हाड टाकली आणि फकीराला मिठी मारली. सदगदित होऊन तो म्हणाला, नाईक तुम्ही आलात म्हणून हा सत्तू वाचला. आता माझ्या कित्येक आया बहिणी हा सारा वारणाखोरा तुम्हाला दुवा देईल. ह्यात दुवा देण्याचा काय सवाल? फकीरा म्हणाला, भोसलं दगडाला दगडाची गरज लागते. मी तर माणूस आहे, पण नाईक तुमच्यासारखी माणसं फार कमी आहेत. सत्तू गंभीर होऊन म्हणाला, तुम्ही माझ्या शिरावर उपकाराचा डोंगर रचला आहात, याची मला जाणीव आहे. आता माझी तुम्हाला एक विनंती आहे. आता जसे तुम्ही माझ्या मदतीला आलात तसंच तुमच्या मदतीला येण्याची संधी मला द्या. मी धावत येईन, नव्हे ही वारणाच वळवून घेऊन येईल. असं म्हणून त्यानं वारणा नदीकडे बोट दाखवलं. फकीरा हसला, काहीच बोलला नाही. रात्रभर बहादूरवाडीला झोप लागली नाही. एकूण एक माणूस आपापल्या घरात नदीकडे कान लावून बसला होता. मळीला चाललेला तो हल्लेकल्लोळ त्याच्या कानावर धडकत होता. या दंगलीत कोण मेलं असेल आणि कोण जगलं असेल हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहत होता. काही जण म्हणत होते, लेका सत्तू जर आता सुटला तर भलताच बट्ट्याबोळ होणार. गावात वंशाला बी माणूस उरणार नाही. सकाळपर्यंत सत्तूची शेकडो माणसं येऊन दाखल झाली आणि बहादूरवाडी हत्याराने भरली. सारा गाव चावडीवर जमून सत्तूनं सर्वांना एकच सवाल केला, या गावाच्या पाचोळ्यावर मी कधी पाय दिला नाही, मग माझ्यावर ही अशी आगळीक का केली? गाव मुका झाला. काय उत्तर द्यावं याचा विचार करू लागला. एक जण उत्तरला, हे पाप दादा पाटलानं केलं. पण दादा पाटलाला मदत कुणी केली? सत्तूनं दुसरा प्रश्न केला आणि गाव पुन्हा निरुत्तर झाला. एकूण एक माणूस काय उत्तर द्यावं याचा विचार करू लागला. शेवटी एका म्हाताऱ्यानं हिंमत केली. तो म्हणाला, सत्याबा पोर गैरवागली, त्याची आगळीक पोटात घाल. तू वाघ आहेस, तुला दुखू नये पण दुखवलं. आता आमच्याकडनं 4,000 रुपये घेऊन जा. तू बी आमचा आहेस, आम्हाला दुःख देऊ नगस. दुःख बघून डाग दे. तू कुणी परका नवस. सत्तू काहीच बोलला नाही. करती माणसं उठली. त्यांनी पट्टी जमवली. सर्वांनी सत्तूला निरोप दिला आणि सत्तू नांदगावकडे निघाला. नांदगावच्या सीमेवर फकीराची वाट वेगळी होत होती. तिथं सर्व थांबले. फकीरा वाटेगावाकडे निघाला. निघण्यापूर्वी म्हणाला, बरं राम राम, द्या परवानगी मला. सत्तूनं पुन्हा मिठी मारली.
म्हणाला, नाईक तुमच्या उपकाराची फेड करूनच हा सत्तू मरणार आहे, हे विसरू नका, माझी आठवण ठेवा. फकीरा हसला, म्हणाला, यात उपकार कसला, माझं मी काम केलं, परत गरज पडली तर मला बोलवा. नको नको, सत्तू म्हणाला, आता मलाच बोलवा, अगदी आठवणीनं बोलवा, मी जरूर येईन. सर्वांनी हात उंचावून फकीराला निरोप दिला आणि शब्दासाठी कटून